हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे आडवळणाचं देणं. पुण्याजवळच्या उपनगरात देशमुखांचं मोठं सुंदर घर होतं. 4 मजली बंगल्यावरून त्यांची ऐशआरामाची स्थिती लगेच लक्षात यायची. घरातली माणसंही वरवर पाहता आनंदातच दिसायची. विजयसिंह देशमुख, घरचा ज्येष्ठ रिटायर्ड मिलिटरी ऑफिसर, कडक शिस्त पण मायेचं हृदय. सुमतीताई त्यांची पत्नी, संस्कारी, कुटुंबाला एकत्र ठेवणारी. आदित्य मोठा मुलगा, बिझनेसमध्ये हात धरणारा, हुशार आणि आत्मविश्वासू. नेहा लहान मुलगी, कॉलेजमध्ये शिकणारी, थोडी स्वप्नाळू पण घरच्यांना जीव लावणारी. समीर आदित्यचा मित्र आणि व्यवसायातील भागीदार, जवळजवळ घरचा सदस्यच. वरवर पाहता सगळं सुरळीत. घरात हसणं, बोलणं, खाण्यापिण्याचे कार्यक्रम सुरूच. लोकांना देशमुखांचं कुटुंब आदर्श वाटायचं. पण या सुखाच्या आवरणाखाली असं गुपित होतं, ज्याची कल्पना कुणालाच नव्हती. आदित्य रात्री बराच उशीर घरी यायचा. त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे, चेहऱ्यावर ताण, पण घरातल्या कुणालाच ते कधी जाणवलं नाही. एके रात्री तो आपल्या खोलीत टेबलावर कागदपत्र मांडून बसला होता. लाल शाईत लिहिलेली रक्कम, 3 कोटी रुपये कर्ज. त्याच्या मनात वादळ उठलं. बिझनेस विस्ताराच्या नादात त्याने घेतलेलं कर्ज आता त्याच्याच गळ्यातलं ओझं बनलं होतं. बँक, प्रायव्हेट फायनान्स कंपन्या आणि काही सावकार सगळ्यांनी पैसे मागायला सुरुवात केली होती. घरच्यांना सांगितलं तर बाबा कोसळतील, आईची तब्येत बिघडेल, नेहाला भविष्यात डाग लागेल. नाही, हे गुपित फक्त माझं आहे. मला काहीही करून हे कर्ज फेडायचं आहे. आदित्यने ठरवलं, घरच्यांना थेट काही कळू न देता त्यांच्या विश्वासाचा फायदा घ्यायचा. बँकेतल्या ओळखीने घरावरचं एक गुप्त मॉर्गेज केलं. घरातल्या जुन्या सोन्याच्या दागिन्यांवर गहाण टाकून मोठी रक्कम काढली. समीरच्या सहीचा वापर करून काही खोटी कागदपत्र तयार केली. समीरला वाटत होतं की बिझनेस सुरक्षित आहे, पण प्रत्यक्षात आदित्य त्याला वापरत होता. त्याच्या खेळी इतक्या सफाईदार होत्या की कुणालाच काही लक्षात येत नव्हतं. उलट घरात सगळे म्हणायचे, आदित्य किती मेहनत करतो, व्यवसायाला किती पुढे नेतो. कर्जदारांचा दबाव वाढत गेला. घरात मात्र सण, लग्न कार्यक्रम सुरूच. आदित्य हसत खेळत बाहेर दिसायचा, पण आतून तो विखरूच चालला होता. एके दिवशी सुमतीताईला कपाटात काही रशिदी आणि लाल शिक्क्याची नोटीस मिळाली. त्यात लिहिलं होतं, पैसे न फेडल्यास घर जप्त करण्यात येईल. सुमतीताई हादरल्या. लगेच आदित्यला विचारलं. आदित्यने डोळ्यात पाणी आणत सांगितलं, आई, हे फक्त बिझनेस संबंधी कागद आहेत. काळजी करू नकोस. आईला काहीतरी बिनसलंय हे जाणवलं, पण तिने त्याला थांबवलं नाही. एका संध्याकाळी नेहा लायब्ररीतून परतली. तिला दारात 2 अनोळखी लोक दिसले. ते आदित्यशी वाद घालत होते. फक्त 2 आठवड्यांची मुदत आहे, नाहीतर घरावर हात ठेवू. नेहाला धक्का बसला. तिने आदित्यला विचारलं, पण तो फक्त हसून म्हणाला, कॉलेजचं लक्ष अभ्यासावर ठेव, बाकी माझ्यावर सोड. पण नेहा गप्प बसणारी नव्हती. तिने समीरशी बोलायला सुरुवात केली. समीरलाही कागदपत्र पाहून धक्का बसला. त्याला उमगलं की आदित्यने त्याचा वापर केला आहे. सगळं गुपित एक दिवस फुटलं. बँकेचं पत्र थेट विजयसिंह देशमुखांच्या नावावर आलं. त्यांनी पत्र उघडलं आणि हात थरथरले. हे काय? आपलं घर, आपलं सोनं गहाण? आदित्यसमोर सगळे उभे होते. आईच्या डोळ्यात पाणी, बाबांच्या आवाजात कडकपणा,
नेहाच्या मनात धक्का आणि समीरच्या चेहऱ्यावर संताप. आदित्य शेवटी कोसळला. त्याने सगळं कबूल केलं. कर्ज, सावकार, खेळ्या, खोट्या सही. घरातील शांतता तुटली. सगळ्यांना वाटलं हे घर उद्ध्वस्त होणार. पण विजयसिंह देशमुख हे साधे माणूस नव्हते. त्यांनी सैन्यातलं आयुष्य जगलं होतं. संकट हाताळायला शिकलं होतं. संकट हाताळायला शिकले होते. त्यांनी आदित्यला मिठीत घेतलं. तू चुकीचं केलंयस, पण आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. कुटुंब म्हणजे एकमेकांना वाचवण्यासाठी असतं, लपवण्यासाठी नाही. संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन योजना केली. समीरने कायदेशीर मार्गाने चुकीची कागदपत्र दुरुस्त केली. नेहाने कॉलेजच्या मित्रांच्या माध्यमातून गुंतवणूकदार शोधले. सुमतीताईने घरचं सोनं योग्य रीतीने विकून काही रक्कम उभी केली. विजयसिंहांनी आपल्या निवृत्तीधनाचा भाग वापरला. शेवटी आदित्यने स्वतः बिझनेस छोटा करून नवा प्रामाणिक मार्ग निवडला. काही महिने कठीण गेले, पण हळूहळू कर्ज कमी झालं. घर वाचलं, कुटुंब वाचलं. आदित्य एका संध्याकाळी आईवडिलांच्या पाया पडला. मी चुकी केली, पण तुम्ही माझं घर वाचवलंत. यापुढे आयुष्यात कधीही खोटं बोलणार नाही. विजयसिंह फक्त एवढंच म्हणाले. कर्ज फेडता येतं, पण विश्वास गमावला तर तो परत मिळवणं कठीण असतं. आठवण ठेव, खरी ताकद कुटुंबात आहे. घरात परत हसणं आलं, पण यावेळी ते हसू खरं होतं, गुपितांशिवाय. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.